नेरलपाडा टीम हेमंत चंचेने पॉवर प्लेची ओव्हर हातात. पहिला चेंडू अतिश्राम कोलंबियाचा फटका आलाय. खेळाडू दूर आहे. पहिल्याच बॉल वरती धावसंख्येचा अकाउंट झालंय ओपन आणि पहिल्या बॉल वरती सिंगल धाव्याने सुरुवात करतोय जयशंकर सांदई हा संघ. जय भवानी माता चषकाची क्वालिफाय नंबर 3 ची ही मॅच. टॉप 3 मध्ये जाणारा तिसरा संघ कोण असेल हे डिसाइड करणारी ही मॅच. जयशंकर सांदई विपक्षात फाईट करतोय तो मात्र सिद्धिविनायक नेरलपाडा. दमदार फाईट होईल कारण दोन्ही संघाने आज एकतर्फी वर्चस्व गाजवलं पहिल्या 2 राऊंड मध्ये आणि आता 2 दिग्गज संघ एकमेकांच्या विरोधात या क्वालिफायच्या मॅच मध्ये. जय भवानी माता चषकावरती नाव कोरण्यासाठी हा सामना दोनही संघांना जिंकायचा आहे आणि लढाई आहे हेमंत चंचे विरोधात राजगोरे. राजगोरेचा फटका मागे चेंडू भरधाव वेगाने मागे चेंडू सीमा पार पोहोचलाय चौकार. जयशंकर सांदई टीमचा फलंदाजीचा धमाका राजगोरेचा आलाय मागे चौकार. धावा पोहोचला 2 बॉल मध्ये 5. खतरनाक बॅटिंग केली आज या दोनही फलंदाजांनी. आधी आतिशराम कोळंबेचे आपण चौकार पाहिले त्यानंतर राजगोरेचे षटकार आणि आता क्वालिफाय मॅच मध्ये देखील गुड स्टार्ट फ्रॉम सांदई टीम. धावा पोहोचल्या 2 बॉल मध्ये 5. हेमंत चंचेचा हा चेंडू वाईट चेंडूची फेक करतो. एक्स्ट्राची धाव खर्च करतो हेमंत चंचे. जयशंकर सांदई संघ आज बहारदार खेळ राहिलाय. वाईल्ड कार्ड एंट्री होती या संघाची. एक संघाची कमतरता होती. इमर्जन्सी एंट्री घेतली जयशंकर सांदई टीमने आणि धमाका पेश केला. आपल्या बॅटिंगने आज इम्प्रेस केलं ते मात्र नेरलपाडा टीमच्या विरोधात. राजगोरेचा फटका हुक शॉट. खेळाडू धावला भरधाव वेगाने. चेंडू त्याच्या हातामध्ये आणि ऋषी होता त्या ठिकाणी. पकडले कॅच. सुपर्ब रनिंग ऋषीची आणि धक्का दिला जयशंकर सांदई टीमला. विकेट पहिली इथून आउट होईल. राजगोरे इथून बाद. तीन चेंडू आणि 6 धावा झाल्या. धावा फलकावरती जयशंकर सांदई टीमच्या. राजगोरेचा फटका तितकासा खराब नव्हता पण ऋषीची जी रनिंग होती नेरलपाडा टीमच्या खूप लांबून ऋषी धावत गेला आणि कॅच त्याने कॅरी केली. धावसंख्या मात्र 6. ऋषिकेश शिनारे त्या ठिकाणी होते. नेरलपाड्याचे ऋषिकेश शिनारे. धावसंख्या 6. गुड कॅच ऑफ द मॅच जरूर म्हणूया आपण या कॅचला कारण ऋषी नावातच ती ताकद आहे. धावपळ ही ऋषी नावामध्येच लिहिलेली आहे. ते नेवाळीच्या आणि नेरलपाड्याच्या ऋषीकडून समजतंय. चांगला चेंडू हेमंत चंचेचा. ब्रेक थ्रू मिळून दिला राजगोरेच्या स्वरूपात आणि त्यानंतर आलाय डॉट बॉल. मंगेश कोळंबे खेळपट्टीवरती आहे. 4 बॉल संपले. धावा आहेत त्या मात्र 6. मंगेश कोळंब्याच्या बॅट मधून चेंडू सीमा पार आलाय. मंगेश कोळंब्याचा चौकार. घणाघाती प्रहार आहेत मंगेश कोळंब्याचे देखील कारण धावा पोहोचल्या चौकाराने. टोटल आतापर्यंत 10. 5 बॉल संपलेत. धावा झाल्या त्या मात्र 10. गरज होती धावांची कारण ही मॅच आहे क्वालिफाय नंबर 3 ची. सांदई टीम आणि नेरलपाडा टीम जो जिंकेल तो मात्र सेमीफायनल मध्ये आणि त्यासोबत मात्र ट्रॉफी देखील निश्चित होईल एका टीमची. गोलंदाज सयार हेमंत चंचे समोर मंगेश कोळंबे. ओव्हर नंबर 1 हेमंत चंचेची ओव्हर. यांनी धावा दिल्यात. खर्च केला धावा ते मात्र तब्बल पहिल्या ओव्हर मध्ये 10. चला दीपक भागीदादा या ठिकाणी आहेत. ऋषी दादा आपण 3 चिठ्ठ्या बनवून ठेवा. यानंतर लकी ड्रॉ आपण काढणार आहोत. ही मॅच झाली की 3 टॉप 3 मध्ये आपण चिठ्ठी काढणार आहोत. ज्याच संघाची चिठ्ठी येईल तो संघ फायनल मध्ये पोहोचेल आणि ज्या 2 चिठ्ठ्या राहतील त्यांच्यामध्ये सेमीफायनलची मॅच होईल. बीड संघ वंजारपाडा संघ आणि आता जो संघ जिंकेल रॉनी मराडेला आपण चिठ्ठी काढण्यासाठी आमंत्रित करू. चिठ्ठ्या बनवल्या की रॉनी आपल्यास आम्ही इन्व्हाइट करू. धावसंख्या टोटल धाव फलकावरती आहेत. पहिल्या ओव्हर मध्ये 10.
गोलंदाज तयार अक्षय म्हात्रे. पहिला चेंडू आतिशने स्टेप आउट केलं होतं, खाली राहिला चेंडू, बॉटम साइडने चेंडू आला. धावसंख्या 10. जयशंकर चांदई टीम आतिशराम कोळंबेची बॅटिंग अक्षय म्हात्रेच्या समोर. पहिला डॉट बॉल इथून फेस केलाय. बॅटची कडा आणि फलंदाज इथून बाद. आतिश कोळंबे इथून परतलाय. क्वालिफायची मॅच. जय भवानी माता चषकावरती नाव कोरण्यासाठी दोन संघ एकमेकांच्या विरोधात संघर्ष करतात. रॉनी मराडे आज दोन्ही टीमला सपोर्ट करण्यासाठी आलेत, त्यांचं कौतुक आहे. आणि जाऊया गोलंदाज अक्षय म्हात्रेची ओव्हर. बाउन्स केला चेंडू, अक्षय म्हात्रेने हाईट दिली चेंडूला, उंची आणि उंचीने मात्र बीट केलं फलंदाज वैभव थेरला. ओव्हर नंबर 2 मध्ये 3 लगातार डॉट बॉल आले. पहिली मेडॉन ओव्हर या स्पर्धेची टाकली ती मात्र वैभव थेरने, आणि त्याच टीमच्या विरोधात नेरलपाडाकडून आता अक्षय म्हात्रेचे लगातार आले 3 डॉट बॉल. धावसंख्या ती मात्र 10. क्वालिफायर नंबर 3 ची मॅच. ट्रॉफीसाठी संघर्ष आहे, विजेते पदावरती नाव कोरायचंय, दिवसभर घेतलेली मेहनत आणि त्याला सार्थ ठरवायचं ते ट्रॉफी जिंकून. अक्षय म्हात्रेचा हा चेंडू ऑन साइडला केलं वैभव थेर. ऋषी आलाय, खराब फिल्डिंग झाली, चेंडू निसटला, मागे बॅकअप नाहीये आणि चेंडू सीमा रेखा पार पोहोचलाय. हा वैभव थेरचा चौकार. टाळ वाजतायत. धावसंख्या 4 ने उंचावली. वैभव थेरच्या या चौकाराने धावसंख्या टोटल पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये. जयशंकर चांदई टीमची 14. खतरनाक मॅच होईल, कारण नेरलपाडा आणि चांदई मध्ये फार कमी मॅचेस होतात आणि त्या मॅचेस बघण्यालायक असतात, आणि तोच परफॉर्मन्स आता वैभव थेरला दाखवायचा आहे. आधी बॉलिंगने कहर केला आणि आता आपल्या फलंदाजीने देखील इथून वैभव थेरचा हा शुभारंभ चौकाराचा. गोलंदाज तयार अक्षय म्हात्रे. फटका चांगला दमदार. गुटना टेक, तमाशा देख, पॉवर ऑफ चांदई. वैभव थेरने ठोकला अक्षय म्हात्रेवरती हा षटकार. करारा जवाब होता. 3 डॉट बॉलचा हा करारा जवाब वैभव थेरचा, आणि 2 चेंडू मध्ये धावा झाल्या 10. टोटल रणसंख्या पोहोचली 5 चेंडूच्या समाप्तीनंतर ती मात्र 20 या अंकावरती. का बॅटिंग पेश करतोय वैभव थेर. अक्षय म्हात्रेवरती कडा प्रहार केला आणि षटकाराने 5 चेंडू इथून समाप्त होताना धावा आहेत त्या मात्र 20. शेवटचा बॉल समोर केला लॉंगॉन मध्ये. खेळाडू हेमंत चंचे त्याच्या डोक्यावरून आवाक्याच्या बाहेर बॉल, सीमारेखा पार. धमाकेदार तडाखेबंद बॅटिंग क्वालिफायच्या मॅच मध्ये विध्वंसक बॅटिंग करतोय तो चांदई टीमचा वैभव थेर. धावा पोहोचल्या ते मात्र 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती 24 या अंकावरती. का बॅटिंग पेश केली वैभव थेरने. 3 डॉट बॉल आले. 3 डॉट बॉल नंतर प्रेशर बनलं चांदईवरती आणि 3 बॉल मध्ये धावा केल्या वैभव थेरने 14. अर्थात एकूण धावा संख्या 2 ओव्हर मध्ये पोहोचतीये 24 या अंकावरती. आणि मंगेश दादा रुठे या ठिकाणी उपस्थित झाले. दादा आपलं स्वागत आणि त्यांचा सत्कार आपण लगेचच मंचाच्या समोर करू. बीड टीम क्वालिफाय झाले आणि बीड गावाचे मंगेश दादा रुठे यांचा सत्कार ऋषीदादा शिनारे यांच्या शुभ हस्ते आपण करतो. स्क्रीनच्या समोर तुम्ही बघू शकाल मंगेश रुठे दादांचा हा सत्कार. मनपूर्वक स्वागत मंगेश दादा रुठे. त्यानंतर रॉनी मराडे यांचा देखील सत्कार या ठिकाणी आपण करूया. कर्जत तालुक्यातील बेस्ट फिल्डर म्हणून त्यांची ओळख आहे, चांगले ऑलराऊंडर म्हणून त्यांची ओळख आहे. रॉनी मराडेंचा सत्कार ऋषी शिनारे आपल्या शुभ हस्ते आपण रॉनीचा सत्कार या ठिकाणी करावा. एक नामवंत खेळाडू आहे वडवली संघाचा आणि त्यांचा सत्कार या ठिकाणी आपण करू. 2 ओव्हर मध्ये 24 झाला. लास्ट ओव्हर मध्ये आलाय तो मात्र बंटी. पहिला चेंडू बंटीचा मंगेश कोळंबेसाठी खाली राहिला चेंडू आणि डॉट बॉल आलाय. रॉनीचा सत्कार आपण या ठिकाणी करतोय. मनपूर्वक स्वागत रॉनी. आणि धावा झाल्या ते मात्र 24. लास्ट ओव्हर आहे बंटी. खरं तर हुकुमाचा हा एक आहे नेरळ संघाचा
जो मागच्या मॅच मध्ये देखील चमकला. सावरे टीमच्या विरोधात त्याची बॉलिंग भारी राहिली आणि आता बंटी सांदई टीमच्या विरोधात पहिला डॉट बॉल काढत असताना. थांबा थांबा थांबा, चेंडू विकेट किपरने आय थिंक पकडलाय. विकेट किपरने चेंडू पकडलाय. धाव तुम्हाला घेता येणार नाही, पण पंचांचा निर्णय येईल. मंगेश आपण स्ट्राईक वरती थांबा. पंचांचा निर्णय, फायनल निर्णय आपल्यापर्यंत येईल. चेंडू जर पहिल्या अट्ट्यामध्ये पकडला तर फलंदाज तिथेच थांबेल. वैभव, हा नियम सुरुवातीपासून आहे या स्पर्धेमध्ये. मंगेश स्ट्राईक चेंज नसेल, आपण तिथेच थांबा. आणि पंचांचा निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचेल. तो निर्णय इथून फायनल असेल. पंचांचा निर्णय तो हा चेंडू इथून वाईट घोषित केलाय आणि एका रनने धावसंख्या जयशंकर सांदई टीमची धाव फलकावरती वाढत असताना जाऊन पोहोचतीये ती मात्र 25. 1 बॉल 25 धावा. मंगेश कोळंबे फेस करतोय गोलंदाज बंटीला. क्वालिफायची मॅच आहे. सांदईचे सपोर्टर या ठिकाणी आवर्जून या मॅच कडे बघतायत आणि सामना करायचा तो मंगेश कोळंबेला. फटका चांगला आहे. खेळाडू आहेत ऋषी, पकडले कॅच, विकेट येईल. ती मात्र फलंदाज मंगेश कोळंबे कॅप्टनच्या पारीचा इथून होईल अंत आणि मैदानावरती धाव घेतोय तो मात्र दिनेश हा फलंदाज. 12 नंबरची जर्सी, भारतीय संघाचा सिक्सर किंग युवराज सिंगचा हा मोठा फॅन आहे सांदई संघाचा दिनेश आणि त्या पद्धतीने त्याच बॅटिंग पोझिशनवरती तो बॅटिंग करण्यासाठी उतरलाय. खरं तर रोहिदास दुर्गे यांना दिलेली विश्रांती ही त्यांच्या फार फायद्याची आहे, कारण रेस्ट हवा असतो प्रत्येक व्यक्तीला. दिवसभरामध्ये दुपारच्या सत्रानंतर 48 मिनिटाची विश्रांती हवी असते. त्या 48 मिनिटाची विश्रांती इथून रोहिदास दुर्गे आमच्या स्कोररला दिलेली आहे. त्याबद्दल प्रदीप भागीत यांचं मनापासून कौतुक. धावा फलकावरती धावसंख्या पोहोचतीये. आतापर्यंत स्कोर आपण बघू शकाल 25 या धावसंख्येवरती. दिनेश साठी हा चेंडू गोलंदाज बंटीचा आणखी एक वाईट बॉल. खराब चेंडूचा मारा करतोय बंटी. लगातार खराब चेंडूची फेक त्याच्याकडून केली जाते. 2 एक्स्ट्राच्या धावा त्याने खर्च केल्यात. अपील जोरदार. फलंदाज इथून आउट. आणखी एक धक्का. 1 मोर विकेट डाऊन. दिनेश देखील इथून बाद. धावसंख्या 26 आहे आणि लास्ट ओव्हरचे बंटीचे चेंडू संपलेत ते मात्र 3 चेंडू संपलेत आणि धावसंख्या ते मात्र 26. आयोजकांचा जो निर्णय टॉप 3 मध्ये पोहोचणाऱ्या संघांनी तो निर्णय महत्वाचा आहे. दरकनादा फायनल निर्णय झाला असेल तर मी अनाउन्समेंट करतो. टॉप 3 मध्ये जे संघ पोहोचलेत त्यांच्यामध्ये बक्षीस वितरण असणारच आहे. मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट बॅटर आणि बेस्ट बॉलर असे 3 बक्षीस ही टॉप 3 मध्ये असणाऱ्या संघांना असतील. धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 26. चेंडू संपलेत ते मात्र 3. रघुनाथ तामाणे दादांना विनंती करेल, दादा आपण मंचाच्या दिशेने या. विश्रांतीची वेळ आपल्यासाठी देखील देण्यात आलेली आहे. रोहिदास दुर्गेंना जशी विश्रांती तशी रघुनाथ दादा तामाणेंना विश्रांती आहे आणि आपण या ठिकाणी यायचे. रघुदादा, धावसंख्या 3 बॉल मध्ये पोहोचतीये ती मात्र 26 या अंकावरती. बंटी नेरलपाडा टीमचा हा हुकुमाचा एक्का सध्या मैदानावरती सांदई टीम वरती थोडा भारी ठरतोय. गोलंदाज तयार बंटी. ऋतिक कोळंबेचा शॉट. खेळाडू नाहीये त्या झोन मध्ये. चेंडू सीमा पार. ओव्हर दी रोप ऋतिक कोळंबेचा हा सिक्सर. का बॅटिंग कसे, एकापेक्षा एक वरचढ असणारे खेळाडू आहेत. एक बाद झाला की दुसरा येतो, दुसरा बाद झाला की तिसरा येतो आणि येणारा प्रत्येक खेळाडू हा षटकारासाठी प्रयत्न करतो आणि ऋतिक कोळंबेचा हा सिक्सर धावा देऊन जाईल. 6 धावसंख्या पोहोचतीये ती मात्र 32 या अंकावरती. चमकदार कामगिरी ऋतिक कोळंबेची बॅटिंग मधून. खोला टाकला होता, फक्त डिफेन्स केला चेंडू इथून. एका रनने धावसंख्या 33 आणि चेंडू संपले तिथून ते मात्र 33 धावा झाल्यात आणि लास्ट बॉलची फेक इथून होईल. जयशंकर सांदई टीमने 33 धावा इथून उभारल्यात. आज खरं तर बॅटिंगचा जो फ्लो होता सांदई संघाचा, 2 मॅच आणि लवकरात लवकर फिनिश केल्या आणि इथे पहिल्यांदा बॅटिंग करतोय आणि 33 धावसंख्येवरती जाऊन पोहोचलाय जयशंकर सांदई हा संघ. गोलंदाजीसाठी बंटी आलाय. लास्ट बॉल इथून टाकला जाईल. लास्ट चेंडूसाठी मार्गस्थ झालाय तो ओव्हर द विकेट नेरळपाडा टीमचा बंटी.
वैभवच्या बॅटमधून फटका आला लॉंग ऑन मध्ये ऋषी या टीमचा हा सर्वात भारी खेळाडू फिल्डिंगच्या बाबतीत आणि तोपर्यंत धावा इथून कंप्लीट केल्या चांदई टीमने दोन धावांनी 3 ओव्हरचा खेळ इथून फिनिश आफ्टर 3 ओव्हर चांदई टीमची धावसंख्या 3 ओव्हर नंतर जाऊन पोहोचते 35 आणि 36 धावांचं लक्ष इथून देण्यात आलंय ते मात्र सिद्धिविनायक नेरलपाडा या टीमला 36 धावांचं इथून लक्ष आहे. चला 2 टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करतोय बीड टीमचे कॅप्टन आणि वंजारपाडा टीमचे कॅप्टन आपल्याला लकी ड्रॉ करायचे चिठ्ठी आपल्याला काढायची आहे बघा बीड टीमचे कॅप्टन आणि वंजारपाडा टीमचे कॅप्टन जितू आपल्या टीमचा एक प्रतिनिधी पाठवा आणि बीड टीमचे कॅप्टन आपला एक प्रतिनिधी पाठवा आतिश रुटे अनुप एकाने यायचं चिठ्ठी आपण इथे काढणार आहोत. चला चिठ्ठी आपण इथे काढणार आहोत चिठ्ठी तयार असतील तर घेऊन या लकी ड्रॉ आपण इथून ओपन करू. एक विजेता संघ टाकलाय 2 टीमचं नाव टाकलंय बाकीच्यांनी आपण उतरा 36चा टार्गेट आहे. विजयी संघ आणि 2 संघांची नावं आहेत वंजारपाडा आणि बीड अशा 3 चिठ्ठी बनवण्यात आल्यात आणि लकी ड्रॉ इथे आपण काढणार आहोत. कोणता संघ फायनल मध्ये पोहोचेल त्याच्यासाठी इथून मात्र चिठ्ठी काढली जाईल. एक चिठ्ठी काढा ज्या संघाची चिठ्ठी येईल तो संघ फायनल मध्ये पोहोचेल आणि उर्वरित 2 चिठ्ठी त्या 2 संघामध्ये मात्र सेमी फायनल होईल. नेरलपाडा टीम निलेश चेंडू घेऊन जा. चला कॅमेरामॅन स्टेज कडे कॅमेरा आपण कव्हर करा चिठ्ठी आपण काढतोय. बीड टीमचा खेळाडू बीड आतिश रुटे किंवा अनुप आपण एकाने या एक प्रतिनिधी फक्त इथे हवाय. चला चिठ्ठी आपण काढूया. कॅमेरा इथून टर्न करा चिठ्ठी आपण इथे काढणार आहोत. आयोजक या ठिकाणी आहेत 3 चिठ्ठ्या इथून काढण्यात येतील. रोहिदास गणेश दुर्गे यांचा छोटा या ठिकाणी चिठ्ठी काढेल. छोटा चेतन या ठिकाणी चिठ्ठी काढेल. एक चिठ्ठी फक्त काढायचे 3 चिठ्ठ्या उडवा. एक चिठ्ठी आपण काढणार आहोत. ज्या संघाची चिठ्ठी येईल तो संघ फायनल मध्ये खेळणार. चिठ्ठी आपण उडवतोय लकी ड्रॉ एक चिठ्ठी फक्त उचला. फायनल मध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरतोय. विजयी संघ जो संघ जिंकेल तो थेट फायनल मध्ये खेळणार आणि उरलेले बीड आणि वंजारपाडा यांच्यामध्ये सेमीफायनल. लगेच दोन्ही कॅप्टन थांबा इथेच. विश्वास आणि अनुप लगेच टॉस आपण करतोय सेमीफायनलचा दोघांनीही या. अनुप बीड टीमच्या अनुप टॉस लगेच आपण करतोय. दोन्ही संघाच्या कॅप्टनने लगेच टॉस साठी यायचंय. विजयी संघ थेट फायनल मध्ये खेळणार आहे. बीड टीमचा कॅप्टन अनुप आपण टॉस साठी या. वंजारपाड्याचे कॅप्टन विश्वास आहेत आणि सेमीफायनल क्रमांक 1 चा टॉस द्वारकानाथ भागीत यांच्या शुभ हस्ते करतोय आपण. नाणेफेक 2 ओव्हरची मॅच आहे. बीड आणि वंजारपाडा 2 ओव्हरची मॅच सेमीफायनलची असेल. टॉस जिंकलाय तो मात्र वंजारपाडा टीमने. बॅटिंगचा निर्णय त्यांनी स्वीकारला वंजारपाडा टीमने. 2 ओव्हरची मॅच सेमीफायनलची असेल. क्वालिफाय सर्वांचं लक्ष चांदई टीमचे सपोर्टर त्याचबरोबर नेरलपाडा टीमचे सपोर्टर सर्वांचं लक्ष लागले की आता संघ जिंकला तर थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे. ऋतिक कोळंब्याचा चेंडू बॅक टू द बॉलर होता. समोर रनआउटची चान्स. हातात चेंडू आला नाही आणि तोपर्यंत धाव कंप्लीट केली. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला हेमंत चंचे. 2 संघांना खरं तर ही सुवर्ण संधी आहे की जिंकला तर थेट फायनलचं तिकीट आहे नेरलपाडा किंवा चांदई संघाला.
2 बॉल मध्ये 1 धाव झाली. 36 धावांचं टार्गेट आहे. श्री सिद्धिविनायक नेरलपाडा संघ बघा सूर्यास्त होत चाललाय, त्यामुळे चेंडू पाहिजे तसा क्लिअर होणार नाही, त्यामुळे आपण थोडं घाई करा आणि फास्ट केला. विथ द स्पीड तुम्हाला गेम खेळायची. फटका चांगला, बॉल अडवला कव्हर मध्ये, थ्रो होईल तोपर्यंत धाव केली आहे कंप्लीट हेमंत चंचेने. निलेश शिनारे आणि हेमंत चंचे गुड रनिंग बिटवीन द विकेटने 1 रन कंप्लीट केली. चिकी सिंगल आली आणि 3 बॉल मध्ये धावा आहेत त्या मात्र 2. गरज आहे या मॅच मध्ये अजूनही 15 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. जिंकणारा विजयी संघ हा थेट फायनल मध्ये पोहोचणार आहे, त्यामुळे 1 टप्पा सहजपणे मिळालाय तो विजयी टीमला. आणि इथून कॅच पकडली आहे. सुपर कामगिरी या खेळाडूची. चांदई संघाचा हा खेळाडू मागच्या मॅच मध्ये त्याने 3 कॅच पकडल्या आणि आता क्वालिफायच्या मॅच मध्ये देखील 1 कॅच इथून पकडतोय आणि धक्का दिलाय हार्ड हिटर निलेश शिनारेची ती विकेट. आणि 4थ्या बॉल वरती परतलाय तो मात्र निलेश शिनारे. येस मंगेश हा खेळाडू कोण होता फिल्डिंग करणारा? चांदई संघाचा बेस्ट फिल्डर आतापर्यंत आदेश आणि आतिशराम कोळंबे या दोघांनी भरपूर कॅचेस पकडल्या. खरं तर सुरुवातीला क्रिकेट व्हायचं ना की दोन्ही टीम कडून एक विकेट किपर असायचा, दोन्ही बाजून तो खेळायचा. तसं दोन्ही बाजूंचा 12th मॅन म्हणजे रॉनी मराडे. गोलंदाज तयार, शरीरावरती चेंडू, अपील जोरदार आहे. हाऊस दॅट, स्ट्रॉंग अपील झाली पण खेळाडू सेफ आहे अक्षय म्हात्रे. ओव्हर नंबर 1 मध्ये ऋतिक कोळंबेने चेंडू कंप्लीट केले. 5 धावा संख्या फक्त 2. 13 चेंडू मध्ये धावा पाहिजे जिंकण्यासाठी 34. जिंकला तर थेट फायनल मध्ये पोहोचणार हा या सामन्यातील विजयी संघ. शेवटचा बॉल ऋतिक कोळंबेचा अक्षय म्हात्रे समोर. लास्ट बॉल खोलात होता चेंडू, बॅक टू द बॉलर. ऋतिकने चेंडू पकडलाय. डायरेक्ट हिट तर झाली आहे. पंचांचं निरीक्षण आहे आणि ओव्हर नंबर 1 मध्ये धावा झाल्या त्या मात्र श्री सिद्धिविनायक नेरळपाडा टीमच्या, त्या मात्र 3. कुठल्याही टीम साठी रिव्ह्यू नाहीये. धावा संख्या पोहोचतीये 3. 12 चेंडू आणि गरज आहे या मॅच मध्ये. आतापर्यंत 36चं टार्गेट होतं, म्हणजे 33 धावा संख्येची गरज आहे. खरं तर दोनही संघांची ही मॅच आणि दोघांचाही टार्गेट आहे सामना जिंकत या संघाच्या विजयाला फायनलचं तिकीट मिळेल. बारा चेंडू 83ची गरज आहे. गोलंदाजीवरती आला वैभव थेर. पहिला चेंडू वैभव थेरचा, अक्षय म्हात्रेचा फटका ऑन साइडला. खेळाडू तैनात आहे. मंगेश कोळंबेची फेक होईल आणि तोपर्यंत 1 रन मिळेल. खरं तर जय भवानी माता चषकामध्ये मेडन ओव्हर टाकणारा जयशंकर चांदई संघाचा चॅम्पियन बॉलर वैभव थेर, ज्याने मागच्या मॅच मध्ये मेडन ओव्हर टाकली होती आणि संघाला पोहोचवलं होतं क्वालिफाय मध्ये. आता तोच चॅम्पियन बॉलर अर्थात वैभव थेर नेरळपाडा टीमच्या विरोधात. 11 बॉल आणि सामना जिंकण्यासाठी नेरळपाडा टीमला धावा पाहिजेत या मॅच मध्ये 32. फटका हवेत जातोय. खेळाडू आले डाऊन दी बॉल, येतील का? भरपूर दूरवरून आला होता दिनेश. बॅकअप आहे आदेश आणि तोपर्यंत धावा मिळतील 2. नेरळपाडा टीम लक्ष्याचा पाठलाग करतोय, एक पाऊल पुढे टाकतोय नेरळपाडा संघ आणि धावा संख्या या 2 ने जाऊन पोहोचतीये ती मात्र 6. करायच्यात इथून 10 चेंडू मध्ये धावा 30. 10 बॉल 30 धावांची गरज. पर बॉल 3 रनचं इक्वेशन. समोर बॅक टू द बॉलर होता. वैभवच्या हाताला चाटा चेंडू पुढे चाललाय. वैभवने चेंडूचा पाठलाग केला आणि चेंडू इथून अडवलाय. काय फिल्डिंग आहे. टाळ होऊन जाऊ द्या वैभव थेरसाठी. खरं तर भारतीय संघाच्या मोहम्मद सिराजची तुम्ही जर व्हिडिओ क्लिप पाहिली असेल तर एकदा श्रीलंकेच्या विरोधात फलंदाजाने चेंडू मारला, मोहम्मद सिराज बाउंड्री लाईन पर्यंत चेंडूचा पाठलाग करत गेला. तसा वैभव थेर स्पर्श झाल्यानंतर मात्र चेंडू अडवण्यासाठी तो स्वतःहून धावला. धावसंख्या 1 ने वाढली. धावसंख्या 7. अक्षयचा फटका हवेत जातोय.
आतिशराम कोळंबे. खरं तर या खेळाडूने देखील आज दमदार फिल्डिंग करत जवळपास 4 कॅच पकडल्या आणि त्याच्या बरोबरीने आदेशने देखील 4 कॅच पकडल्या. 2 फिल्डर आज सांदई संघासाठी 100% यशस्वी झालेत. रॉनी मराठे कर्जत तालुक्यातील नामवंत क्षेत्ररक्षकांपैकी एक. दोन्ही बाजूंचे ते 12th मॅन आहेत आणि दोन्ही बाजूंचा खेळ ते बघतायत. आणि आतिशराम कोळंबेने पकडलेली कॅच विकेट कमावली अक्षय म्हात्रेची. 8 चेंडू मध्ये आता धावा पाहिजेत ही मॅच जिंकण्यासाठी. 29 धावा. कर्जत तालुक्यातील 2 संघ, एका बाजूला नेरळपाडा, एका बाजूला जयशंकर सांदई. फार कमी वेळा दोघांमध्ये मॅचेस होतं, पण जेव्हा पण मॅचेस होतात तेव्हा तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा बघायला मिळतो आणि इथे तसाच गेम करेल का आता नेरळपाडा संघ. 8 बॉल, धावा पाहिजेत 29. राज मागच्या सामन्यामध्ये ज्याने एक चांगला परफॉर्मन्स केला होता बॅटिंगने, नेरळपाडा संघाला त्या परिस्थितीमधून बाहेर काढलं होतं, तो राज आता ऑन स्ट्राईक येऊन पोहोचलाय वैभव थेरच्या विरोधात. पायावरती चेंडू आदळलाय, त्या ठिकाणी एका धावेचा प्रयत्न केलाय, बॉल कव्हर होईल तोपर्यंत एकाच धावेने धावसंख्या नेरळपाडा टीमची जाऊन पोहोचती 8. श्री सिद्धिविनायक नेरळपाडा संघाची धावसंख्या 8. येणारे चेंडू आहे तिथून मात्र 7 आणि धावा पाहिजे जिंकण्यासाठी 28. चला यानंतर बीड आणि वंजारपाडा या 2 टीम मध्ये 2 ओव्हरची सेमीफायनल खेळवली जाणार आहे. तर टॉस जिंकलाय वंजारपाडा टीमने, बॅटिंगचा निर्णय स्वीकारला. बीड टीमची फिल्डिंग असेल आणि वैभव थेरची ओव्हर इथून झाली फिनिश झाली आणि 8 धावांनी षटक इथून समाप्त झालं आणि 6 बॉल गरज आहे ती मात्र 28 धावसंख्येची. चला वंजारपाडा आणि बीड 2च ओव्हरची सेमीफायनल आहे आणि फायनल देखील 2च ओव्हरची आहे. इथून आता फायनल आयोजकांची ऑफिशियल अनाउन्समेंट झालेली आहे. कुठलाही फेरबदल या षटकामध्ये केला जाणार नाही याची नोंद घ्या. गोलंदाज वैभव थेर. आज खरं तर अष्टपैलू कामगिरीने आपण वैभव थेरला पाहिलं. आतिशराम कोळंबेची फिल्डिंग, आदेश या छोट्या खेळाडूची फिल्डिंग, विकास या खेळाडूने देखील कॅच पकडली आणि त्याचबरोबर राज गोरे, मंगेश कोळंबे यांचा परफॉर्मन्स आणि वाकस ग्रामपंचायतीचे थेट सरपंच, कार्यसम्राट सरपंच आदरणीय संजय दादा तांबोळी यांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. सामना 5 चेंडू आता 28 धावसंख्येचा आणि आदरणीय संजय दादांना मी विनंती करेल की सन्मानाने आपण या मंचावरती यावं. थेट सरपंच संजय दादा तांबोली मंचावरती येतात आणि आता क्वालिफाय होण्यासाठी 5 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे श्री सिद्धिविनायक नेरळपाडा या टीमला. मंगेशचा चेंडू हवेत आहे, विकेट किपर आलेत, कॅच केली आहे कॅरी राजगोरेने, धक्का दिलाय नेरळपाडा टीमला. राज होईल इथून बाद आणि फलंदाज इथून नवीन लगेच आपण मैदानावरती धावत चला. 4 बॉल आणि गरज आहे या मॅच मध्ये ती मात्र 28 या धावसंख्येची. काय परफॉर्मन्स राहिला जयशंकर सांदई टीमचा. सांदई टीमने नेरळपाडा टीमला टार्गेट दिलं होतं आणि आता 4 बॉल मध्ये नेरळपाडाला 28 धावांची गरज. सामना फार दूर राहिलाय. 4 षटकार जरी आले तरी देखील 4 धावा कमी पडतील असं हे 3 ओव्हर मध्ये 36 धावांचं टार्गेट होतं आणि जवळपास 14 चेंडू मध्ये बघा 8 धावा नेरळपाडा टीमच्या झाल्यात. 4 बॉल. मंगेश कोळंबेचा हा चेंडू, फलंदाज इथून डॉट बॉल खेळतो आणि सामन्यावरती आता पूर्णपणे जवळपास 99% विनिंग पर्सेंटेज सांदई टीमच्या बाजूने, कारण 3 चेंडू इथून बाकी आहेत आणि गरज आहे या मॅच मध्ये खरं तर जिंकण्यासाठी 28 धावसंख्येची. मंगेश कोळंबे ओव्हर द विकेटने हवेत आहे चेंडू. खेळाडू चेंडूने देखील टर्न मिळवलाय, खेळाडू मात्र बॉल कव्हर करतील. 1 रन. 2 बॉल आता 27 ची गरज आहे. चला स्वर्गीय सुनील 11 बीड यानंतर लगेच फिल्डिंग साठी 11 खेळाडू आपण लाईन अप पोझिशन मध्ये या. जसा सामना कंप्लीट होईल आपण लगेच 11 खेळाडूंनी मैदानाच्या आतमध्ये एंट्री करा. संध्याकाळ होत चाले, बरेचसे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 202 प्रेक्षक या स्पर्धेला लाईव्ह बघतात. तर सर्व प्रेक्षकांचं कौतुक आणि प्रेक्षकांचं स्वागत. आणि सामना इथून आता फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक आहे. 23 धावांची गरज आहे ती मात्र एका चेंडू मध्ये. 1 चेंडू मध्ये 23 धावांची गरज. चौकार आलाय तो मात्र हेमंत चंचलच्या बॅट मधून. सांदई संघाचा जो बॅटिंग परफॉर्मन्स राहिला या सामन्यामध्ये, खरं तर वैभव थेरचा जो खेळ राहिला, ज्यात 14 धावांची इनिंग खेळली वैभवने, ती फार गरजेची होती. मस्ट निडेड इनिंग खेळला वैभव थेर 14 धावांची आणि बॉलिंग मध्ये देखील वैभव थेरने कमावली विकेट 1. तो ठरलाय वैभव थेर या सामन्याचा प्लेअर ऑफ द मॅच. आणि प्लेअर ऑफ द मॅचचं पारितोषिक या ठिकाणी देण्यासाठी मी थेट सरपंच संजय दादांना विनंती करेल की वैभव थेरला